शिवाजी विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शास्त्रज्ञांच्या योगदानावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आद्य महिला समाजसुधारक होत्या, असं प्रतिपादन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी यावेळी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रासह विविध अधिविभागांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील महिला शास्त्रज्ञ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन राजर्षी शाहू सभागृहात करण्यात आलं होतं। कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी बीज भाषण करताना सावित्रीबाई फुले या बुद्धिवादी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या आद्य महिला समाजसुधारक असल्याचं सांगितलंय। आजच्या शिक्षण व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्व वाढलं असलं तरी मानवी प्रज्ञेला पर्याय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांना काय विचार करावा यापेक्षा कसा विचार करावा हे शिकवणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर कवयित्री, शास्त्रज्ञ आणि सेवाभावी परिचारिका होत्या, असं सांगत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकलाय। कार्यक्रमात विद्यापीठातील आघाडीच्या महिला संशोधकांचा डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। दुसऱ्या सत्रात महिला संशोधकांनी उपस्थित महिलांशी मुक्त संवाद साधलाय। कार्यशाळेला विद्यापीठातील महिला अध्यापक, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।